राज्य शासनाची एकल महिलांच्या मुलांसाठीची जी काही बालसंगोपन योजना जी आहे त्या माध्यमातून एकल महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी राज्य शासन 2250 रुपये महिन्याला देत असतं. आणि अकोले तालुक्यामध्ये साधारणपणे एकल महिला जे आहेत ते 11,500 इतकी मोठी संख्या अकोले तालुक्यामध्ये आहेत. आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी जे काही बालसंगोपनची जी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते त्यासाठी जे काही आपल्याला चौकशीसाठी बालसंगोपनच्या चौकशीसाठी किंवा पडताळणीसाठी जे काही आपल्याला अहिल्यानगर येथे बालकल्याण समितीसमोर त्या ठिकाणी जावं लागतं. आणि अकोले तालुक्यातल्या जवळपास कुमशेत असेल, घाटघर असेल, बारी असेल, जाचकवाडी असेल, इकडे बिताका असेल, पाचपट्टा किल्ला असेल, इकडं तिरडे पाचपट्टा असेल, ह्या सगळ्या भागातली लोक त्या ठिकाणी पडताळणीसाठी त्या ठिकाणी जात असतात. आणि अकोले तालुक्यामध्ये जवळपास 1050 मुलं जे आहेत ती पहिली ते 10वी हे शिक्षण घेत आहे. आणि ह्या मुलांचे बालसंगोपनचे फॉर्म जे आहेत ते भरले पाहिजे. यासाठी आम्ही अहिला एकल हक्क संरक्षण समिती आणि श्री स्वामी समर्थ ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपण गेल्या काही दिवसापासून अकोले तालुक्यामध्ये प्रयत्न करतोय. आणि या प्रयत्नांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यश येत आहे. आणि हे सगळे प्रयत्न सुरू असताना आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लामटे हे देखील मोठ्या प्रमाणावर या चळवळीसाठी या ठिकाणी मदत करतायत. गेल्या महिन्यामध्ये आपण जे काही अकोले तालुक्यातले जे काही एकल महिलांची मुलं आहेत त्यांचे काही 750 मुलं जे आहेत यांच्यासाठी त्यांनी जवळपास 25,000 वह्या आपल्या या मुलांसाठी या शिक्षणाच्या चळवळीसाठी ऑलरेडी या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि ह्या महिलांना एवढं लांब जावं लागतं, त्या ठिकाणी जो काही खर्च येणार आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी जो काही वेळ जाणार आहे, आणि त्यासाठी आपल्याला अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे आणि पुष्पाताई लामटे आणि हिंद लामटे यांच्या माध्यमातून ह्या महिलांसाठी आज आपल्याला या ठिकाणी अकोल्यातून एक एसटी बस तुमच्यासाठी या ठिकाणी मोफत या ठिकाणी त्यांनी उपलब्ध आपल्या या ठिकाणी करून दिलेली आहे. आणि त्याचा शुभारंभ जो आहे आज आपल्या अकोले तालुक्यामधून या ठिकाणी आज बस स्थानकावर त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर आपण त्यांच्याकडे आणखी एक मागणी अशी केलेली आहे की ही जी काही बालकल्याण समितीसाठी आपल्याला जे काही नगरला चौकशी आणि पडताळणीसाठी जावं लागतं आहे त्यासाठी सुद्धा त्यांना सांगितलं की ही समिती अकोल्यातच येऊन याची पडताळणी या ठिकाणी व्हावी. त्यासाठी त्यांना आपण पत्र दिल्यानंतर त्यांनी तातडीनं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना देखील त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तुमच्या प्रश्नांसाठी, एकल महिलांच्या प्रश्नांसाठी, मुलांसाठी तुमच्या त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्यांच्या दालनामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना पत्र दिले. आणि थोड्याच दिवसामध्ये त्याचे निर्देशसुद्धा खालच्या जिमाला या ठिकाणी येतील. आणि ती समिती जी आहे अकोला ठिकाणी बसणार आहे. आणि इथून पुढच्या ज्या काही एकल महिला असतील त्यांना नगरला जाण्यासाठीचा जो काही त्रास होतो, कारण घाटघरची जर महिला इथून नगरला गेली तर साधारणपणे 175 ते 80 किलोमीटर इतकं अंतर आहे, म्हणजे पुण्या एवढं अंतर आहे. ती जाणार कधी आणि पुन्हा येणार कधी, हा जो काही प्रश्न त्यांच्या लक्षात आला. आणि त्यानंतर त्यांनी जे काही पत्र दिले आणि थोड्याच दिवसामध्ये ते निर्देश त्या ठिकाणी मिळणार आहेत. आज या ठिकाणी इतका मोठ्या प्रमाणामध्ये आज एकल महिला आपल्या नगरला जात आहेत. त्यासाठी त्यांनी जी काही आपल्याला बस स्थानकाच्या माध्यमातून, आगाराच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी स्वतः या ठिकाणी आपल्याला सगळा खर्च करून ही एसटी बस आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. मी त्यांचं आभार या ठिकाणी मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांचं मी आभार अशा अर्थाने मानतो की कारण ह्या सगळ्या चळवळीसाठी ह्या सगळ्या अशा लोकांची आपल्याला गरज आहे. आणि डॉक्टर लामटे साहेब या ठिकाणी आपल्यासाठी या चळवळीसाठी आपल्याला या ठिकाणी सहभागी झालेत. त्यांचं आपल्या सर्व एकल महिला असतील, या सगळे मुलं आपले विद्यार्थी असतील, या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा अभिनंदन. महाराष्ट्र सरकारची जी एकल महिलांच्या मुलांसाठी बालसंगोपन योजना आहे आणि त्यासाठी त्याची पडताळणी करायला खास करून जिल्ह्याच्या ठिकाणी जायला लागतंय. आणि मग तिथं समाज कल्याण विभागाकडे जायचं, नोंदणी करायची. मग हे सगळ्या एकल महिलांना आपली पाल्य घेऊन, आपली मुलं घेऊन तिथपर्यंत जाणं येणं हे सगळं अडचणीचं, प्रवास करायचा, परत यायचं, परत लांब खेड्यांपर्यंत पोचायचं. तर ही गोष्ट माझ्या कानावरती रेणुकादास आणि त्यांच्या ज्या सौ आहेत, ज्या एकल महिलांसाठी काम करतात, त्यांनी माझ्या कानावरती घातली. मग त्यानंतर मी आदरणीय आदित्यताई तटकरे, महिला बालकल्याण विकास मंत्री, त्यांच्याकडं ही आपण एक पत्र दिलं का ती समितीच ऑलरेडी तालुक्याच्या ठिकाणी आली पाहिजे अकोल्यामध्ये आणि तिथं पडताळणी झाली पाहिजे. ती प्रोसेस सुरू आहे. कदाचित पुढच्या वेळेला ती समितीपर्यंत काम करायला सुरुवात करेन. पण तोपर्यंत आज आम्ही पहिली गाडी एसटी बस पाठवतोय. सगळ्या महिला आणि त्यांची मुलं अकोल्याला जाणार आहे. त्याबरोबर त्यांच्याबरोबर आमच्या रेणुकादास मॅडम आहेत, अजून दुसऱ्या पदाधिकारी आहेत. आणि हे जाऊन तिथं या महिलांचं रजिस्ट्रेशन करतील आणि एका हेलपाट्यामध्ये यांचा प्रश्न सुटला जाईल आणि भविष्यात या मुलांना 2200 रुपये पर मंथ सुरू होतील. अशी सगळी प्रोसेस सुरू होणार आहे. तर आज ही पहिली गाडी देतोय. माझं कर्तव्य म्हणून मी हे करतोय, कारण
करोनाच्या काळामध्ये बऱ्याच महिलांनी आपला पती गमावला आहे आणि ते दुःख भरून न येण्यासारखं आहे. त्यातल्या बऱ्याच महिला अशा आहेत आणि बाकी काही दुर्दैवी प्रसंग आला म्हणून पती गमावा लागलाय. तर अशा सगळ्या ह्या माझ्या भगिनी आहेत. तर आपल्याला जेवढं त्यांना सहकार्य करता येईल त्यातलाच हा एक प्रयत्न आहे माझा. याच्या आधी पण शाळेच्या मुलांना आम्ही शालेय साहित्य वह्या वाटपाचं काम केलं आणि मला वाटतं स्वामी समर्थ ट्रस्ट जे आहे ती एकल महिलांसाठी खूप चांगलं काम करत आहे आणि त्या माध्यमातून हे काम भविष्य काळातही होत राहील. अजूनही म्हणजे जोपर्यंत इथं जी काही समिती इथं येत नाही आहे समाज कल्याणची, महिला बालकल्याण विभागाची, तोपर्यंत आपण इथं ही बस सेवा जी आहे महिन्यातून एकदा देणार आहोत. तर ज्या गरजूंनी त्यांनी नक्की त्याचा लाभ घ्यावा.